काय करतोस नाना? काय झालं आता? तिजोरीतनं एवढे पैसे तू काढलेस कशासाठी? मग आता इथं सुद्धा तुला विचारू का? अरे मला नाही, पण तात्या आणि बयलो तरी विचारायचं होतं. या चाव्या बहिणी जेव्हा प्रत्येकाच्या हातात दिल्या ना, त्याच वेळेस बहिणी प्रत्येकाला स्वातंत्र्य सुद्धा दिलं. कोणीही केव्हाही आपल्या कप्प्यातले पाहिजे तेवढे पैसे काढू शकतो. ते स्वातंत्र्य मला सुद्धा आहे. बयोने नव्याने हक्क दिले, त्याचा तू गैरफायदा घेतोयस. मी गैरफायदा घेतोय? अरे उलट या संधीचा मी योग्य फायदा करून घेतोय. हा, म्हणजे तात्या आणि बयोची परवानगी घ्यायची गरजच नाही. अरे वा, चांगला फायदा आहे तुझा. काय म्हणायचं काय तुला? मी काय हे पैसे उधळायला चाललो काय? अरे तसं नाही म्हणायचंय मला, पण एवढे पैसे तू कशासाठी काढलेस? अरे तुला कशाला सांगू मी ते? अरे मला नको सांगू, पण तात्या आणि बयलो तरी सांग. हे बघ, मी म्हणालो ना त्यांना सांगेन नंतर. आणि काय रे, तात्या आणि बयो काय विचारत नाही, त्यांना काही अडचण नाही, पण तुलाच काय प्रॉब्लेम आहे? हा, म्हणजे तुला मी विचारत नाही याचा राग आलाय का? हा, तुला मला सांगायचं नसेल ना तर नको सांगू, मला काही फरक पडत नाही, पण तात्या आणि बयोला तरी सांग. अरे म्हंटल ना नंतर सांगेन. आणि तुझ्यासारखं सतत तात्या बायांना विचारून काम केलं तरच योग्य, आणि आम्ही करतो ते सगळं चुकीचं का रे? हा, अरे वाईट मुलं नाहीत आम्ही, मोठे झालोत आणि स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तात्या आणि बयोला त्रास नाही द्यायचा आहे म्हणून सांगितलं नाही. पण तू मला असं अडून तात्या आणि बयोला न विचारता निर्णय घेतो म्हणून असं वाईट ठरू नको या सगळ्यांसमोर. बघ नाना, काही भलता चलता अर्थ काढू नकोस. आणि तू पण मोठा भाऊ आहे म्हणून कसाही वागू नकोस. थांबा, नका रे भांडू आता. तुमच्यात भांडणं व्हावी म्हणून मी चावी नाही दिली तुम्हाला. जितकी गोष्ट सोडवायला जाते ना, तेवढाच गुंता वाढत चाललाय. नका बयाजी, नका रे भांडू. बयाजी प्लीज शांत व्हा, त्रास होईल तुम्हाला. बसा. अरे आप्पा, नाना काय चाललंय तुमचं? शब्दाला शब्द का वाढवताय तुम्ही? नाना आणि आप्पाशी भांडताना थोडस भान ठेव. मोठा भाऊ आहे तुझा तो. तात्या, अहो त्याला सांगायला तुम्ही. अहो कायम लहान भाऊ आहे म्हणून मी का पडतं घ्यायचं? अरे असं काय चुकीचं बोलतोय मी? तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. ए, तू नको माझ्या भल्याचा विचार करू. माझं भलं मला कळतं. आणि नको शिकू तुम्हाला हे. अहो काय करताय हे? माझ्यामुळे इथे सगळ्यांना वाटलं की तुम्ही बयाबाईंना चावी परत करायला आलाय, आणि इथून पाहते तर तुम्ही पैसे काढताय. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला म्हणून आप्पांनी विचारलं ना तुम्हाला. त्याने विचारायची काय गरज होती? अरे मोठा भाऊ आहे म्हणून मी तुला समजून घेतोय. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना. तूच सांगितलंस ना मला लहान भावाला समजून घे म्हणून, पण आज समजून घेतोय का? अहो मी काय म्हणते ऐका ना थोडं. तुम्ही बरोबर म्हणत होता. माझाच निर्णय चुकला. आज माझ्यामुळे आपली पोरं भांडली. हो, माझं चुकलं. नाही बयो, तुझं काहीच चुकलेलं नाहीये. अगं हा निर्णय तू का घेतलास, या किल्ल्या त्यांना का दिल्यात, हे अजून खूप जणांना कळालेलंच नाहीये. माझा विश्वास बसत नाहीये की हा माझा नाना असा का वागतोय. मिलिंद, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. आता काय केलंस? सतत असं चिडायलाच हवं का? तुला नीट बोलताच येत नाही का माझ्याशी? मी तुझ्याशी चांगलं बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तुझं तोंड बघितलं ना की माझी चिडचिड होते. चल ते जोड, मुद्द्याचं बोल. मला माझे 20% हवे. काम पूर्ण होण्याच्या आधी कशाला हवेत ग तुला पैसे? मी ना किती दिवसात मॅनिक्युअर नाही केलेलं, मला पार्लरला जायचंय रे. महालक्ष्मी, काम संपूर्ण झाल्याशिवाय तुला एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. जरा कळसोस. आता फक्त शेवटची एक चावी फिरायची बाकी आहे. अरे ती तर मी फिरवणारच आहे. त्या पल्लूला कसं हँडल करायचं ना, हे मला चांगलंच माहिती. महालक्ष्मी, तू म्हणतेस तसं जर झालं मग तुला तुझे 20% लवकरच मिळतील. सर,
अरे इतक्या घाई घाई? सर तुम्ही नाना काकाला जे काय सांगितलं त्याने खरंच ते खूप मनावर घेतलंय. हा हा, नाही ते होणारच होतं. पण त्यामुळे आप्पा आणि नाना काकामध्ये भांडणं होत आहे. ते सगळं व्हायला नको होतं. हे बघ सिद्धार्थ, तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. अरे ते दोघं भाऊ आहेत, आज भांडतील, उद्या एकत्र येतील, नाही का? खरंच परत एकत्र येतील ना ते? 100%. काळजी करू नको, नक्की एकत्र येईल. आणि विश्वास ठेव. आदिती मॅडम, ही घ्या तुमची गरमागरम ब्लॅक कॉफी. नकोय मला. अगं घे ना, मी स्वतः बनवली तुझ्यासाठी. नकोय तर ठेवतो मी. सेठ, सॉरी. अगं सॉरी काय, इट्स ओके. आलोच. नाही, देतो कप इथे. तुला नकोय ना, मग राहू दे. दे. आण. आदिती, काय झाले? सेठ, जे काही झालं ते खूप भयंकर होतं ना रे. हे प्रकरण इथपर्यंत पोहोचेल असं वाटलं सुद्धा नव्हतं रे. पण मानला ना नाही काकाला, हिम्मतवाला निघाला. सेठ, हा अगं नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की स्वप्न मी पण बघितलं ग. पैशांची गरज मला पण होती, पण चावी मिळाली म्हणून थेट तिजोरी नाही. मला हे असं तिजोरीतनं पैसे काढणं जमलं नसतं. सेठ, तू असा काही विचार सुद्धा करू नकोस. हा आदिती, असा विचार का करीन मी? आणि तेवढं टेन्शन मध्ये काय आहेस? सेठ, तुला माहितीये ना मला नाती तुटण्याची किती भीती वाटते. आणि आज जे भांडण झालं त्यात कधीही पाहिला नव्हता तो परकेपणा दिसत होता सगळ्यांच्या नजरेत. अरे ते दोघं भाऊ आहेत, आज भांडतील, उद्या एकत्र येतील, नाही का? आदिती, तू काही काळजी करू नकोस. अगं भाऊ आहेत ते, कितीही भांडण झालं ना तरी आज ना उद्या एकत्र येतील. आता बघ, उद्या आहे ना नाना काका काही कामानिमित्त आप्पांना हाक मारेल आणि आप्पा सुद्धा मोठ्याने नाना काकाला हाक मारतील. ए नाना, इकडे ये, हे घे माझ्यातला अर्धा चहा पी. बघ तू. नक्की ना सेठ? हो आदिती, तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस. तुलाच त्रास होईल. पण सेठ, हे बघ, मी तुझं काहीही एक ऐकणार नाही. मला सांग, तू माझं ऐकणार आहेस की नाही? काय बोलण्याच्या नादात गरम कॉफी थंड झाली असणार आता, आणि तुला थंड कॉफी आवडत नाही. जातो आणि परत गरम करून आणतो. थांब. ए नाही, थांब. हे काय आहे, गरम पिते मी अशीच. नक्की? हो. कुठे आहे तो नाना? कुठे गेलाय तो? तर शिंग फुटली आहेत त्याला का तात्या बोळींपेक्षा हुशार झालाय तो? हे बघा, मगापासून मी स्वतःला शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला, पण नाही, मी शांत बसणार नाही. नाना, नाना भाऊजींचे खैर नाही आता काही. नाना, नाने कुठे लपून बसलाय नाना? मला काय माहिती? तुला नाही माहिती? अरे हो, सॉरी, आठवलं. वर खोलीत आहेत ते. मग मगापासून मी आवाज देते, ऐकत का नाहीये? लाज वाटतेय का त्याला? थांब, मी बघतेच. रत्नाका, तुम्ही शांत व्हा ना. कशी शांत होऊ ग? अहो, आत्ताच एक भांडण मिटलंय, आता पुन्हा नको ना. रत्नाकर, जरा ऐकून घे. हे बघा तात्या, मी आता कोणाचं काहीच ऐकून घेणार नाहीये. मी नानाला जाब विचारणारच आहे. नाना, नाना! तात्या, अहो तुम्ही तरी सांगा, थांबवा रत्नाकांना. तिला कोण समजावून सांगणार आहे? ती ऐकते का कधी कोणाचं? नान्या, काय काय चाललंय हे सगळं तुझं? रत्नाक्का, काय झालं? मलाच विचार, काय झालं? नान्या, मी जाब विचारायला आलीये तुला. जाब? पण कशाबद्दल? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतीये ते. चाव्या हातात आल्या म्हणून थेट तिजोरीतून पैसे काढायची हिंमत झाली तुझी? नाना, लहान भाऊ आहेस तू माझा, अजूनही बदडून काढू शकते मी तुला. नान्या,
सा खवडा घालीन ना, खवडा. रत्नाक्का, लहान नाही राहिलो आता मी. आणि असं काय गुन्हा केला ग मी? हा, काय गुन्हा केला? अगं मी कमवलेले, कष्टाने कमवलेले पैसेच घेतले ना खर्चासाठी. अरे आज किती दिवसांनी मनापासून अभ्यासाला बसलेत, काय गोंधळ चालू आहे यांचा? अरे गच्चीवर जाऊन भांडा ना. शी. नाही नको, या रत्नाकांचा आवाज एवढा आहे ना, अख्ख्या गावाला ऐकू जाईल. नाना, हे आता अति होत या. मी शांत बसणार नाही. हे बघ रत्नाक्का, जे काय बोलायचं ना ते मी तात्यांशी बोलेल. अरे गप्प बसा. पल्लू, काय करतेस तू? अरे पुस्तक आहेत ती. पण वाचता येत नाहीयेत ना. आवाज बघा किती आहे. माझ्याशी नाही बोलणार तू? काय बोलायचं तुझ्याशी? नाना, खूप शहाणा झालास का तू? या रत्नाकाने नानाला चांगलंच धारेवर धरलेलं दिसतंय. पण जे बोलायचंय ते हळू भाषेत सुद्धा बोलता येतं ना. माझा ना पुस्तकं रद्दीत देण्याचा निर्णयच करेक्ट होता. हल्ली ही अशी भांडणं या घरात सर्रास सुरू आहेत. काय अभ्यास होणार आहे? तुला तर अभ्यास न करण्याचं कारणच हवं होतं. काय? घरातलं वातावरण बिघडलंय म्हणून म्हणलं अभ्यासाला बसावं, म्हणूनच स्वतःहून वाचत बसले होते. पण तुम्ही असंच बोलणार. तुम्ही ना एक काम करा, ही भांडणं थांबवा, मी बसते अभ्यासाला. नका, जे काय ते मी योग्यच केलं, काही चुकलं नाही. तुला तर ना मी बघून घेईल बर का. बघा, यांचा वाद संपतच नाहीये. रत्नाक्का खूपच भडकलेली दिसते नानावर. किती ओरडते. का ओरडायचं पण? काय चुकलंय नाना भाऊजींचं? काय चुकलं? तू बघितलं नाहीस नानाला कसं तिजोरीमधून पैसे काढत होते ते? मग चोरी नाही केली त्यांनी, बयोबाईंनीच चावी दिली ना. म्हणजे चाव्या द्यायच्या पण पैसे घ्यायचे नाहीत, हा कुठला नियम आहे? अगं पल्लू, तसं नाहीये. ते पैसे नानाचेच आहे, तो केव्हाही घेऊ शकतो. पण शेवटी तिजोरी तात्या आणि बहनच्या खोलीत आहे ना. त्यांना मोठ्यांचा मान म्हणून एकदा तरी विचारायला हवं होतं त्याने. म्हणजे उद्या आपल्याला गरज लागली तर आपण पैसे घ्यायचे नाहीत का? तात्या आणि बहनना न विचारता तर मुळीच नाही. ही घ्या, देऊन या ही चावी. तसंही काहीही फायदा नाहीये याचा. चावी फक्त आपल्या हातात आहे, एवढाच काय तो बदल. बाकी आधी सारखंच त्यांना विचारून पैसे घ्या, सगळे हिशोब त्यांना द्या. त्यापेक्षा नकोच ती चावी. घ्या. हो देईनच, तू मला सांगण्याची गरज नाहीये. तसंही कधी ऐकता तुम्ही माझं? बघावं तेव्हा मला ओरडतच असता. तुम्हाला जसं वाटेल तसं मी वागायचं. जरा काही बोललं की पल्लू तू गप्प बस, तुला काही कळत नाही. हो, कळतच नाहीये तुला. तू त्या सिरियल बघतेस ना, त्याच्यामुळे डोकं खराब झालंय तुझं, म्हणून असं काहीही बोलत असतेस तू. तुम्हाला माझ्या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे का? मी इथे राहते याचाही त्रास होत असेल ना तुम्हाला? पल्लू, आता हे काय नवीन आहे तुझं? कुठल्या सिरियल मध्ये बघितला हा ड्रामा? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? नाटक करते मी? तुम्हाला नाहीच कळणार. खोटीच वाटणार आहे मी तुम्हाला. पल्लू, हे काय करतेस तू? पल्लू, मी काय विचारतोय तुला? काय चाललंय तुझं? मी हे घर सोडून माहेरी जाते. पल्लू, हे काय चाललंय तुझं? नाटक नाहीये हे, मी खरंच जाते. सॉरी मोठे बाई, हे सगळं माझ्यामुळेच झालंय. अहो यात तुमची काय चूक आहे? नाही अदिती, माझीच चूक आहे. मीच नको ते तर्क लावत बसले आणि सगळ्यांना सांगत सुटले की हे चावी परत करायला जात आहेत, म्हणून सगळे जमा झाले आणि ह्यांचं आणि अप्पांचं भांडण झालं. नानी, अहो सगळ्यांचा गैरसमज झाला नसता तरी नाना तिजोरीतून पैसे काढणारच होते ना. आणि नानांनी असं तात्या आणि बयोंना न विचारता पैसे काढले हे अप्पांना समजल्यानंतर त्यांच्यातही भांडण झालंच असतं. त्यामुळे नानी, अहो तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. पण भांडण तर झालं ना ग अर्चू. नानी, घर म्हटलं की असे छोटे मोठे वाद होणारच. हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तू रडू नकोस. मोठे बाई, आपले नवरे किती भांडले तरी आपण अशाच बोलत राहू ना. हे अप्पांना बोलले म्हणून तुम्ही माझ्यावर तर नाही ना रागवणार मोठे बाई? नाही ग नानी, हे बघ, ही भावंड किती भांडली ना तरी आपल्या जावाजावांच्या नात्यात दुरावा नाही येणार ग. हे बघ,
आपण सगळे असेच एकत्र राहणार आहोत. आपल्या नात्यात परकेपणा कधीच येणार नाही. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. मला वचन द्या तसं. खरं म्हणजे यांनी, नाना भाऊजींनी, आपण सगळ्यांनीच हे विसरून जायला हवं. पण मोठ्या बाई, मी नेमकी अशाच गोष्टी विसरत नाही आणि ज्या गोष्टी खरंच लक्षात ठेवायला पाहिजे त्याच नेमक्या विसरून जाते. पुन्हा एकदा असंच सगळं घर एकत्र येईल. सगळे गैरसमज, वाद मिटून जातील. नाही थांबणार मी. काहीही ऐकणार नाहीये. मला नाही ऐकायचंय. नाही ऐकायचं सांगितलं ना. मी नाही थांबणार आहे. मला नाही थांबायचंय. पल्लू थांब. मी नाही थांबणार. नाटक करते ना मी. घ्या आता चाललीये मी माहेरी. पल्लू उगाच चिडतेस तू. हे बघ आपण शांतपणे बसून बोलू. ओके. पण मला काहीही बोलायचं नाहीये. पल्लू तू टोकाचं बोलतेस. घर सोडून जाण्यासारखं काही झालेलं नाहीये. हे बघा माझा निर्णय झालाय. मी जाणार आहे. हे बघ सगळे जमलेत. उगाच तमाशा करू नकोस. ऐक माझं. तुमचंच तर ऐकत आले ना. तुम्ही कधी ऐकता माझं? सगळं कसं तुमच्या मनासारखं व्हायला हवं. तुम्ही बोलाल तेच बरोबर. तुम्ही बोलाल तेच खरं. मी काय नाटकी? पल्लू मी म्हटलो की आपण शांतपणे बोलू. ओके. मी कुठे येणार नाहीये. मी चाललीये. पल्लू अगं अशी बॅग घेऊन कुठे निघालीस तू? चाललीये हे घर सोडून माझ्या माहेरी. अगं काय बोलतेस तू हे? आणि इतकं चिडायला काय झालंय ग? ते तुम्ही यांनाच विचारा ना. मी चाललीये. पल्लू काकी थांबा. काय झालंय? तुम्हाला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही आहोत. आधी ती बाजूला मला जाऊ दे. पल्लू तू कुठेही जाणार नाहीयेस. आदिती तिची बॅग उचल आणि तिच्या रूम मध्ये नेऊन ठेव. हो आदिती. मी सांगितलंय मी चाललीये. आणि कुणीही माझ्या बॅगेला हात लावायचा नाहीये. पल्लू आदितीवर उगाच चिडतेस तू. जाऊ द्या. ही आता फक्त हिच खरं करणार आहे. ही कोणाचंच ऐकणार नाहीये. तुम्ही कधी ऐकता का हो माझं? बरं ऐकतो तुझं. चावीचा मुद्दा इतकाच महत्वाचा आहे तुझ्यासाठी की ज्याच्यासाठी तू घर सुद्धा सोडायला तयार आहेस. बोल काय करूयात? ठेवूयात चावी आपल्याकडे? तुमच्या दोघांमध्ये चाव्यांवरून वाद झाला का? हो. बयोबाई तुम्ही ना चाव्या वाटूनच चूक केली आहेत. आता तर ही चावी देणंही कठीण झालंय आणि स्वतःकडे ठेवणंही ओझं वाटतंय. आणि तसंही काय अर्थ आहे ना चावी स्वतःकडे ठेवण्यात? नाना भाऊजींसारखं जर आपलेच पैसे घेऊन सुद्धा बोलणी ऐकावी लागणार असतील तर काय उपयोग आहे? फक्त नावापुरती चावी आपल्याकडे ठेवायची. बयोबाई का दिल्यात तुम्ही चाव्या? या चाव्यांनीच ना सगळं विस्कटलं. नवरा बायकोमध्ये भांडणं झाली. भावाभावांमध्ये वाद झाले. तुम्ही चाव्या देऊन चुकलात बयोबाई. पल्लू कोणाला चुकीचं ठरवतेस तू? मी जे घडतंय ना तेच सांगते. अगं कोणी विचारलं नाहीये तुला. कोणी विचारू दे किंवा नको विचारू दे, मला माझी मतं आहेत. चुका ह्या माणसांकडूनच होतात आणि यावेळी बयोबाईंचा निर्णय चुकलाय. पल्लू माझ्यावर आवाज चढवायचा नाही. पल्लू जाऊ मी पाणी. पल्लू अगं काय झालं?